रविधा विधा विविधा सदा बाय रवी. नमस्कार. रविदा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चेहरा बदललेला असेल तरीही रविधा या चॅनलच्या सुरुवातीचं नाव रवी असेल तर दुसरं वी हे विनोदचं आहे असं रवीनीच मला सांगितलं. एकट्या रवीचं वी दीर्घ असलं तरी रविधाचं वी ऱ्हस्व असल्यामुळे पुन्हा मला एकदा संधी मिळालेली आहे. फक्त माझी जागा बदललेली आहे. पहिल्यांदा आलो ते मुलाखत देण्यासाठी आणि आता येतो आहे ते मुलाखत घेण्यासाठी. तर आपण स्वागत करूया डॉक्टर एकनाथ गबाळे यांचं. नमस्कार. देवगिरी हॉस्पिटल हे परभणीमधलं असं हॉस्पिटल ज्याचे मराठवाड्यातले परभणी जिल्ह्यातले पहिले हे जे काय सगळे रेकॉर्ड्स आहेत हे सगळं देवगिरी हॉस्पिटल अचीव करतं आहे. तर गबाळे सर, आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर्मल सुरुवात करूया. फक्त मला तुमच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायचं आहे. तुम्ही मूळ परभणीचे, हेच परभणीकरांना माहिती नाही आहे. नक्कीच विनोद सर, धन्यवाद. माझं बालपण तुम्हाला माहितीच आहे की डावरे सर म्हणजे की आमचे कॉलनीतील रहिवासी. सो डावरे सर, जसं आपण सांगितलं की माझं शालेय शिक्षण गांधी विद्यालय परभणी येथे झालं. त्याच्यानंतर मी शाहू महाविद्यालयात लातूर येथे 11वी-12वीला होतो. त्यानंतर मी लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात मुंबईला होतो. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे MS जनरल सर्जरी केलं. त्याच्यानंतर मग मी दिल्ली गुडगाव येथे मेदांता द मेडिसिटी हॉस्पिटल येथे न्यूरो सर्जरी केलं. आणि तिथे गेल्यानंतर माझे आरोग्याकडे बघण्याचे दृष्टिकोन एवढ्या सगळ्या ह्याच्यात नंतर बदलले. कारण की खरं सांगायचं झालं तर मी स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई येथे देखील 4 महिने काम केलेलं आहे. सो बेसिकली एका छोट्या गावापासनं म्हणजे आरोग्याचा दर्जा मोठ्या दिल्ली मुंबई सारख्या शहरात कशा प्रकारचा असतो या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी घेतलेला आहे. आता जिथे दिल्लीला होतो तिथे दिल्लीला मेदांतामध्ये सगळे VVIP डॉक्टर्स म्हणजे पॉलिटिशियन्स, ॲक्टर्स किंवा 20-30% फॉरेनर्स ट्रीटमेंटसाठी येत होते. त्यामुळे या आरोग्य क्षेत्रात जवळजवळ एक 20 ते 25 वर्षाचं कारकीर्द माझी झालेली आहे. सो त्यामुळे ह्या गोष्टींचा प्रवास जो होता तो खरंच खूप खडतर होता. बालपणापासनं म्हणजे माझ्या आईला 4थीला असताना एक पॅरालिसिसचा GBSचा अटॅक झाला 1998मध्ये. त्या काळी घरची परिस्थिती थोडीशी जेमतेमच. मग त्या काळात आईला संभाजीनगरला न्यावं लागलं. 3 तास जीव म्हणजे घरच्यांना भरपूर टेन्शन, आईची कंडिशन क्रिटिकल. त्यावेळेस वाटलं की 3 तास आई कशी तग धरेल, काय करेल. 4थीला असताना निर्णय घेतला की आपल्याला मेंदू विकार तज्ज्ञ म्हणून परभणीला यायचं आहे. कारण की परभणीतला प्रत्येक रुग्ण हा ह्या 3 तासात किंवा 5 तासाच्या प्रवासाला सामोरं जाईल, त्याच्यातनं वाचेलच किंवा वाचणार नाही ह्याची शाश्वती नाही. तर कुठेतरी परभणीत ह्या गोष्टी, मूलभूत सुविधा सुरू होणं हे मला खरंच खूप गरजेचं वाटलं. आणि 1998 ते 2000 मी त्यावेळेस 4थीला होतो. त्यावेळेस माझ्या ट्युशनमधले किंवा शाळेतल्या मित्रांना सांगितलं की मला मेंदू विकार तज्ज्ञ म्हणून परभणीला यायचं आहे. तर ते हसायचे की काय मजा करतोय किंवा हे करतोय. सो बेसिकली मला वाटतं मी 2025 वर्ष लागले मला या प्रवासाला, तिथपासनं इथपर्यंत यायला. आणि बऱ्याचशा गोष्टी, बरीचशी स्वप्न साकार झाली आणि चांगल्या गोष्टी झाल्या. परंतु कुठेतरी खंत मनात अशी आहे की आज दिल्लीला, मुंबईला ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत किंवा ज्या आरोग्याचा दर्जा आहे, ज्या सुविधा आहेत त्या आज परभणीतल्या माझ्या परभणीकरांना
त्या सुविधा भेटू शकत नाही आहेत. जसं की आता बरेचसे कॅन्सरचे रुग्ण कॅन्सर थेरपी जर का समजा आता मी एक ब्रेन कॅन्सरचा पेशंट ऑपरेशन केलं आणि त्या ब्रेन कॅन्सरच्या पेशंटचं मी जीव वाचवला, परंतु आता पुढचं त्याचं आयुष्यमान 12 महिने 15 महिने बाकी आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यातले अर्धा काळ त्यांच्या घरापासनं दूर हे कुठंतरी उपचार घेत राहावं लागत आहे. बेसिकली ह्याला कुठेतरी ह्याचे प्रॉब्लेम मेन असा आहे की ह्या मशिनरीची किंमत कुठेतरी 20 कोटी 25 कोटी 30 कोटी एवढी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 25 कोटी 30 कोटी खर्चल्यानंतरही ह्या ज्या मशीन्स भेटणार आहेत त्या मशीन्स तेवढ्या चांगल्या दर्जाच्या नाही आहेत की जेवढ्या मुंबई दिल्ली किंवा पुणे येथे भेटतील. तर कुठेतरी आरोग्याचा दर्जा उंचावणं आपल्याला खरंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की माझा प्रवास किती आता हा जरी प्रवास 25 वर्षाचा जरी झालेला असला तरी तो आणखीन अर्धवटच आहे. जोपर्यंत मी हा प्रवास परभणीतील नागरिकांच्या म्हणजे त्यांना जोपर्यंत उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही तोपर्यंत हा प्रवास अपुराच आहे. लोकमान्य नगर ते थेट वेदांत हॉस्पिटल गुडगाव अशा ठिकाणी की जिथे पैसा हा शेवटचा विषय येतो आणि परभणीसारख्या ठिकाणी इलाजाला पैसा हा पहिला विषय येतो. अशा गुडगावसारख्या ठिकाणून तुम्हाला पुन्हा परभणीमध्येच का यावं वाटलं? परभणीची जुळलेली नाळ. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे विचार केला आहे किंवा जे डिटर्मिनेशन केलं आहे की आपल्याला न्यूरोसर्जन होऊन घरी जायचं आहे आणि घरच्या म्हणजे परभणी जिल्ह्यातील रुग्णांचा उपचार करायचा आहे. जे एवढ्या वर्षांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नपूर्ततेसाठी मला परभणीला येणं गरजेचंच होतं. आजही बऱ्याच वेळेस असं वाटतं की यार हे शक्य नाही. बऱ्याचशा वेळेस मला भरपूर डॉक्टरांनी सांगितलं किंवा भरपूर जणांनी सांगितलं, भरपूर लोकांनी सांगितलं, सर परभणीत शक्यच नाही. करेक्ट. मला अगदी तेच म्हणायचं आहे. आधी तुम्ही जे म्हणालात की केल्याने होते आहे रे, आधी केलीची पाहिजे, हे म्हणीपुरतं ठीक आहे. पण दुसरी एक म्हण आहे की सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत. की तुम्ही वेदांतासारख्या हॉस्पिटलमध्ये की जिथे तुम्ही काही करा न करा तुमचा पगार ठरलेला तोही गलेलठ्ठ पगार असताना सुद्धा परभणीमध्ये येऊन पोटाला चिमटा घेण्याबद्दल काही बंद होतं का? तर काय माहिती आहे का की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से ही उड़ान होती है. वाह वाह. सो पगार किंवा पैसा हेच सर्व काही नसतं. करेक्ट. मला तेच विचारायचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी जेव्हा संध्याकाळी जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा झोपल्यानंतर मी फक्त एवढाच विचार करतो की मी दिल्लीला असताना ह्या पेशंटच्या उपचारासंदर्भात ही गोष्ट केली असती का? ओके. आणि तीच गोष्ट मी जेव्हा परभणीतल्या रुग्णासोबत करतो त्याच्यातनं भेटणारं समाधान हे अद्वितीय आहे. वा वा. त्या समाधानापायी मला वाटतं पैशाचं समाधान हे काहीच नाही आहे. सो कुठेतरी म्हणजे जसं माझ्या वडिलांची शिकवण होती किंवा माझ्या भावाची शिकवण होती. माझ्या भावाने मला नेहमी सांगितलं की तुला असं काहीतरी करायचं आहे की तू 100-200 जणांना नोकरी दिली पाहिजे, जॉब दिला पाहिजे आणि ज्या गोष्टी परभणीत होऊ शकत नाहीत त्या गोष्टी तुला परभणीत करायच्यात. म्हणजे माझ्या लहानपणी मला नातेवाईकांचे लग्न किंवा कोणाचे कार्यक्रम हे सगळ्या गोष्टी असल्या की म्हणजे इव्हन माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्नसुद्धा माझ्या भावाचं एकच म्हणणं असायचं, प्रवीण तू अभ्यास कर, तुला अभ्यास करायचा आहे. सो बेसिकली कुठेतरी त्यांची जी थिंकिंग होती प्रोबॅबली जे म्हणतात ना की तुम्हाला जे लहानपणापासून सांगितलं आहे ना ते तुमच्यावर त्याचा हे होते इम्प्रिंट होतात आणि त्या गोष्टी त्याच्यानुसार मग तुम्ही त्याचं अनुकलन करायला जातात. सो मला कुठेतरी वाटतं की जे माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की माझ्या भावाने स्पेसिफिकली माझ्या भावाचा आणि माझ्या आईचा यात खूप आमूलाग्र वाटा आहे. जे काही गोष्टी मी आज केलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत कारण की त्यांनी लहानपणापासनं म्हणजे ते म्हणतात ना घोड्याला जेव्हा तुम्हाला हे करायचं असतं
तेव्हा ते त्याला दोन्ही बाजूला हे झापडं बांधतात, झापडं लावतात, लावायचं. कारण त्याला ते समोर तुम्हाला दाखवायचं असतं. तो ते नेहमी मी कुठं इकडे तिकडे गेलो ते झापडं लावायचे की नाही तुला हे करायचं आहे. सो बेसिकली त्याच्यातनं मला एक गोष्ट अशी लक्षात आली की जे परभणीत समाधान आहे ते मला दिल्लीत नव्हतं. त्यामुळे ते तुम्ही जे म्हटलात की तिथं गलेलठ्ठ पगार होती किंवा हे सगळं होतं, इथं टेन्शनही खूप आहेत. करेक्ट. पैशांची लोकांची अफोर्डेबिलिटी नाही आहे किंवा भरपूर गोष्टी आहेत. मी भरपूर प्रमाणात लोकांचे कन्सेप्ट सुधारू शकलो आहे की हे असं नाही आहे, तुम्हाला पैसे कशासाठी आहेत, आरोग्याचा दर्जा का महत्त्वाचा आहे. मी बऱ्याचशा माझ्या पेशंटला म्हटलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि चांगल्या दर्जाचं आरोग्य मोफत भेटलं पाहिजे. नॉट शिक्षण आणि आरोग्य मोफत भेटलं पाहिजे. मोफत भेटेल ते प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल हे बरोबर नाही आहे. सो मी म्हणेल की चांगल्या गोष्टींच्या मागे आपण लागलं पाहिजे. सो त्या चांगल्या प्रयत्नात मी परभणीत आलो आहे. वा. दुसरं एक तुमच्याबरोबर राहून एक थोडंसं अजून एक ऑब्झर्व केलेलं आहे की नांदेड, हैदराबाद, औरंगाबाद यांच्याशी जर तुलना केली तर सेम आजारासाठीची तुलनात्मकदृष्ट्या तुमच्याकडचे चार्जेस खूप कमी आहेत. तुमच्या हॉस्पिटलला आल्यानंतर मी बऱ्याच वेळेस पाहिलं आहे की तुम्ही सरकारी सुविधा देण्याचा आटोकाट अगदी मनापासून प्रयत्न करता. बरोबर. महात्मा फुले योजना असू दे किंवा CM फंड असू दे. आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे की पहिलं अवयवदान परभणीमध्ये घडलं, बरं, त्यावेळेस तुमची फिलिंग्स, तुमच्या समाधान. तर काय कधी कधी असं असतं ना की माणसाचं जे प्राथमिक कार्य असतं त्या प्राथमिक कार्यापेक्षा माणूस बऱ्याच वेळेस त्याच्या जे अदर ॲक्शन्स असतात त्याच्यामुळे त्याला बऱ्याचशा प्रमाणात प्रसिद्धी भेटते. माझंही थोडंफार असंच काहीतरी झालं आहे. बेसिकली असं आहे की मी जेव्हा परभणीत आलो, परभणीतले प्रॉब्लेम बघितले, पण मी जेव्हा दिल्लीला होतो तेव्हा मी ह्याच्यावरचे भरपूर सारे असे सोल्युशन्सही बघितलेले आहेत. दिल्लीला असताना किंवा मुंबईला असताना सर्रास किडनी प्रत्यारोपण, लिव्हर प्रत्यारोपण व्हायचे आणि परभणीत आल्यानंतर कळालं की कुठंतरी ह्या गोष्टींचे होत नाही आहेत. बरेचसे ब्रेनडेड रुग्ण दिसत आहेत परंतु त्यांची इच्छा असून त्यांचे अवयवदान होऊ शकत नाही आहेत. सो त्यावर वाचा फोडण्यासाठी अवयव दानाची परवानगी आम्ही घेतली, परभणी जिल्ह्यातली पहिली. आणि त्यानंतर बऱ्याचशा वेळेस असं झालं की बऱ्याचशा जणांनी म्हटलं की ह्यातनं काय होईल, परभणी शहरात काही होऊ शकत नाही. पण कुठेतरी तो नकार देणाऱ्यापेक्षा माझ्या सोबतीनं चालणारी माझी देवगिरी हॉस्पिटलची टीम आणि माझी IMAची टीम यांनी आमची IMAचे प्रेसिडेंट कालानी सर किंवा वेळोवेळी आम्हाला मदत करणारे माझे जे कलिग्ज आहेत रसाळ सर, बोंडे सर आणि संपूर्ण IMA टीम किंवा आमचे लखमावार सर ज्यांनी की ही अवयवदानाची परवानगी देण्यास आम्हाला खूप मदत केली. सो बेसिकली ह्यांनी मला खूप सारी मदत केली आणि त्यामुळे हे अवयवदानास परभणी शहरात म्हणजे परमिशनसाठी लखमावार सर यांनी मदत केली. सो पहिला अवयवदानाचा जो अनुभव होता ना तो फारच चांगला होता. बेसिकली त्यातनं आम्ही 2 किडनी, लिव्हर, जवळपास 3 जणांचे अवयव म्हणजे जीव वाचू शकलो आणि मराठवाड्यातलं पहिलं सायमल्टेनियस लिव्हर किडनी ट्रान्सप्लांट त्या अवयवदानातनं झालं. संभाजीनगर येथे एकाच रुग्णाला लिव्हर आणि किडनी पहिल्यांदी मराठवाड्याच्या इतिहासात बसवल्या गेल्या. सो आणि नांदेडमधलं पहिलं कॅडॅवर ट्रान्सप्लांट झालं. सो खूप टफ होतं. ज्या क्षणाला 2 सेकंदाचा देखील जीवाची गॅरंटी देता येत नाही त्या क्षणाला पंतप्रधानाला जी सुरक्षा दिली जाते ती सुरक्षा तुम्ही त्या 3 अवयवांसाठी निर्माण करा असा आपण ZTCCला आवर्जून संदेश देतो. आणि तिथं कुठंतरी मनावर म्हणजे इतकं मोठं टेन्शन असतं, तो 48 तासाचं टेन्शन की पेशंट दगावला तर आपल्या जिल्ह्याचं नाव पाण्यात जाईल, आपलं नाव पाण्यात जाईल.
आणि मेहनत, सगळ्यांची सगळ्यांची मेहनत पाण्यात जाईल आणि कुठेतरी 2-3 रुग्णांना जी आशा होती ती त्यांची निराशा होईल. हे खूप मोठं एक टेन्शन असतं, स्ट्रेस असतो. तो स्ट्रेस होता, परंतु ते म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्यातला एक प्रकार की आम्ही प्रयत्न करत गेलो आणि देवाने यश दिलं. त्यात नातेवाईकांची काउन्सिलिंग आणि तुम्ही जरी खारीचा म्हणत असले तरी तुमचा वाटा हा खूप मोठा होता. तर या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की दुसरं अवयवदान जेव्हा झालं तेव्हा अशी परिस्थिती होती की नांदेड एअरपोर्टवर 2च विमान येऊ शकत होते आणि तिसरं विमान येऊ शकत नव्हतं, म्हणून नागपूरच्या टीमला समृद्धी हायवेने यावं लागलं. तर कुठेतरी मुंबई, पुणे, नागपूर ह्याच्याशी परभणी जिल्हा हा आरोग्य क्षेत्राने कनेक्ट झाला. बरोबर. सो बऱ्याचशा वेळेस मला असं आपल्या दर्शकांना एक संदेश द्यावा वाटतो की तुम्हाला जरी वाटत असलं की तुम्ही परभणीत आहात, छोट्या शहरात आहात, पण आजकालच्या बदलत्या जगात तुमची इच्छा, तुमची काम करण्याची क्षमता हेच तुमचं सर्व काही आहे आणि तुम्ही कुठेही राहून काम करू शकता. फक्त तुमची काम करण्याची इच्छा असली पाहिजे, मला असं वाटतं. चला, आता पुन्हा आपण तुमच्याच आवडीच्या विषयाकडे येऊया की काल परवा म्हणजे मागच्या आठवड्यातच मला वाटतं की तुम्ही ब्रेन GPS सिस्टीम, तुमची खूप अतिशय तीव्र इच्छा होती की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हाताने त्या मशीनचं उद्घाटन व्हावं, पण ते समोर झालं नाही. पण म्हणून तुम्ही ते काम थांबवलं नाही. तर त्या ब्रेन मॅपिंग किंवा ब्रेन GPS सिस्टीम, ब्रेन GP त्या मशीनबद्दल काही बोलू शकाल, सांगू शकाल थोडक्यात? आता बोलावं त्या मशीनवर जर का बोलायचं झालं तर 12 तासही कमीच आहेत. पण थोडक्यात सांगायचं झालं तर समजा मेंदूचे काही विशिष्ट भाग असतात. डावा भाग, उजवा भाग. ठीक आहे. डावा भाग हा आपला सगळ्यात डॉमिनंट भाग असतो. त्याच्यावर आपली बऱ्याचशा म्हणजे 99% लोकांचा तो डॉमिनंट असतो आणि त्याच्यातनं तुमची थिंकिंग, तुमचं जगणं, सगळं विचारशैली, राहणं हे सगळं असतं. आता आम्ही त्याला म्हणतो सेंट्रल सल्कस किंवा ब्रोकाज एरिया, वर्निकेज एरिया. आता समजा एखाद्या पेशंटची मेंदूची शस्त्रक्रिया केली आणि ऑपरेशन नंतर त्या पेशंटला बोलता येत नाही आहे, चालता येत नाही आहे, तर ब्रेन सर्जरी करून तेवढा फायदा झाला का? उपयोग नाही. आमच्याकडे बऱ्याचशा वेळेस या गोष्टी होतात. पेशंट कोमात जातात, चालता येत नाही, हातापायात कमजोरी येते, बोलता येत नाही, जेवण करता येत नाही. परंतु मी तुम्हाला म्हटलं की शेवटी मी माझे 100% प्रयत्न केले आहेत का, हा खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आता ब्रेन GPS सिस्टीम नावाची ही सिस्टीम जी आहे ती इतकी विकसित झालेली आहे की समजा जसं मी तुम्हाला सांगितलं सेंट्रल सल्कस नावाचा किंवा ब्रोकाज एरिया, वर्निकेज एरिया असे भरपूर एरियाज असतात ब्रेनमध्ये की जे तुमचे सगळे इम्पॉर्टंट फंक्शन्स कंट्रोल करत असतात. सो जसं आपलं GPS सिस्टीम आपल्याला परभणी टू मानवत, परभणी टू जिंतूर रस्ता दाखवते, तशीच ही GPS सिस्टीम मला रस्ता दाखवते की तुम्ही इकडून गेला तर सेंट्रल सल्कस लागेल, इकडून जाऊ नका, म्हणजे पेशंट अपंग होऊ शकतो. अच्छा. म्हणजे पेशंटला ऑपरेशन नंतर बोलता येणार नाही, म्हणजे पेशंटला ऑपरेशन नंतर दिसणार नाही. सो मी त्यांना अवॉइड करून अचूक त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि त्या प्रॉब्लेमला काढू शकतो. 100% मी सक्सेसफुल होणार नाही, पण 1% किंवा 2% किंवा 10%, 20% जरी सक्सेसफुल झालो तरी मला मनाला समाधान राहील की मी जी अचूकता, तुमचा सक्सेस रेशो वाढला असं आपण म्हणूया त्याच्यामध्ये. बिलकुल. तर त्या मशीनमुळे सक्सेस रेशो वाढला. ज्या पेशंटला 50% लागणार होते ते 5%, 2%ही मी ऑपरेशन करू शकतो. असे बरेचसे आता आमच्याकडे काही एक एंडोस्कोपिक सिस्टीम आहे जी व्हेंट्रिक्युलोस्कोपिक सिस्टीम मराठवाड्यात फक्त 1-2 ठिकाणीच आहे. सो बेसिकली
ती ब्रेन जी पी एस सिस्टीमसोबत कंबाईन केल्यानंतर दुर्बिणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया देखील खूप चांगल्या प्रकारे आणि कमी टाक्यात होतात. त्यामुळे काय होतं, नॉर्मल ब्रेनला डॅमेज कमी होते आणि नॉर्मल ब्रेनला डॅमेज कमी झाले की अपंगत्व, मृत्यूदर हा आटोक्यात येतो. सो कुठेतरी तंत्रज्ञानानुसार मला बदलायचं आहे आणि मृत्यूदर आणि अपंगत्व कमी करायचं आहे. ह्या दृष्टिकोनाचा विचार करून मी ती ब्रेन जी पी एस सिस्टीम, आज मराठवाड्यातली फर्स्ट ब्रेन जी पी एस सिस्टीम परभणीत आणली आहे. आणि माझा मानस होता की मुख्यमंत्री साहेबांनी हे करावं. दिदींनी मला त्याच्यासाठी भरपूर सारा सपोर्ट केला, पण बऱ्याचशा वेळेस ते पावसाचं वातावरण किंवा ह्या गोष्टी, त्यामुळे ह्या गोष्टी संभाव्य झाल्या नाही. मेघना दिदीने तर खरोखर त्याच्यासाठी पॉझिटिव्हली आपल्याला अप्रोच दिलाही होता. तुमच्या आईच्या नावाने एक तुम्ही सामाजिक संस्थासुद्धा काढलेली आहे. त्या संस्थेमार्फत तुम्ही रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करताच आहात. तर या संस्थेसाठी सी एस आर म्हणजे मला सरळ हे म्हणायचं आहे की कुठले किंवा कोणी देत आहे माहिती नाही, कारण परभणी जाऊन CSR आलेच नाही आहेत. तर CSR कुठल्या पेशंटच्या उपचारासाठीपेक्षा उपचारासाठी लागणाऱ्या मशिनरीसाठी CSR गरजेचा आहे असं तुम्हाला वाटतं का? तर काय, जर का मी एका चांगल्या हॉस्पिटलचा विचार केला परभणी शहरासाठी, तर जवळजवळ जर का 80 करोड ते 100 करोडचं असं सर्व तंत्रज्ञान विकसित हॉस्पिटल कमीत कमी 100 करोड आपल्या परभणी शहरात बनवायला लागतील. ज्यात रेडिएशन थेरपी, बांधकामाची कॉस्टिंग सोडून मशिनरीची, फक्त मशिनरीची कॉस्टिंग 80 ते 100 करोड. 100 करोड. सो 100 करोड रुपये इथपर्यंत त्या मशिनरीची कॉस्टिंग असेल. आणि मला वाटतं की ही कॉस्टिंग प्रत्येक जिल्ह्यालाच लागणार आहे. अच्छा, हे फक्त परभणीपुरतं नाही आहे, तर प्रत्येक जिल्ह्यातल्या नागरिकाची हेळसांड होते. बऱ्याचशा वेळेस आपल्याला असं प्रकरण बघायला भेटतं की अमुक जिल्ह्यातनं पेशंट संभाजीनगरला गेला, पुण्याला गेला, त्याला लुटल्या गेलं, त्याचं बिल एवढं झालं, हे झालं, ते झालं. तर प्रत्येक जिल्ह्यात त्या गोष्टी अगदी निर्माण झाल्या पाहिजेत. ह्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला कुठंतरी आत्ताचं सध्याचं सरकार हे रुग्ण, डॉक्टर ह्यांच्यासाठी खूप झपाट्यानं प्रयत्न करत आहे आणि आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. परंतु जसं झिंगरे सरांसोबत आपलं डिस्कशन झालं, देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. सो मला असं वाटतं की कुठंतरी CSR फंड्स ही जबाबदारी पार पाडू शकतात. जसं की CSR फंड्स जर का समजा अडानीने परभणी जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राला चालना दिली, एखाद्या मोठ्या रिलायन्सने हिंगोलीतील जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राला चालना दिली, तर त्यांचे CSR फंड्स हे करोडो अब्जोत असतात. तर त्या CSR फंड्समध्ये परभणीतील सगळ्या रुग्णांचा 10 वर्षासाठी फ्रीमध्ये उपचार होऊ शकेल इतके CSR फंड्स असतात. सो मला वाटतं कुठंतरी जे सध्याचा आपला प्रॉब्लेम आहे की गरिबांना पैसे जास्ती लागतात, बरोबर, आणि मशिनरीज डॉक्टर घेऊ शकत नाही आहेत. अगदी खरं. याचा सुवर्ण मध्य म्हणजे CSR CSR की जे नॉमिनल चार्जेसमध्ये मशिनरी वापरता येऊ शकतात. सो किंवा दुसरा ह्याच्यावर पर्याय हाच आहे की समजा सरकारने इम्पोर्ट टॅक्स, इम्पोर्ट ड्युटीज ह्याच्यावरती बंद केल्या तर ह्या गोष्टी होऊ शकतात आणि मला असं वाटतं कमी होतं, आटोक्यात येतील, किमती कमी होऊ शकतात. आता जेव्हा तुम्ही मुंबई, दिल्ली, पुणे येथे जाता, तर आता माझं जसं मेदांता हॉस्पिटल होतं तिथं 10, 20, 30, 40% फॉरेनर्स असायचे. अरे बाप. ते काय यायचे, कारण की त्यांच्या देशातल्या आरोग्याच्या ज्या किमती होत्या त्या खूप जास्ती होत्या भारतापेक्षा. अरे, तर ह्याला म्हणतात मेडिकल टुरिझम. हो. तर मेडिकल टुरिझम, आता तुम्ही मला थोड्या वेळापूर्वी म्हटलात की परभणी जिल्ह्यातला आरोग्याचा खर्च हा कमी आहे हैदराबाद, मुंबई, पुणे, नांदेड, औरंगाबादपेक्षा. तर कुठेतरी मला वाटतं हा मेडिकल टुरिझम डाऊनग्रेड आणखीन होणार आहे आणि औरंगाबादचा रुग्ण नांदेड, परभणीला येईल, नांदेडचा रुग्ण इकडे येईल आणि असे बरेचशा वेळेस इन्सिडेन्सेस झालेले आहेत. आमच्याकडे बरेचसे रुग्ण आलेले आहेत की तिथं आम्हाला उपचार परवडत नाही.
सो कुठेतरी ह्या गोष्टी होणार आहेत, कारण की रिअल इस्टेटचे वाढते भाव आणि रिअल इस्टेटनुसार सॅलरी, एम्प्लॉईजच्या सॅलरी, वाढणाऱ्या सॅलरी आणि मशिनरीच्या वाढत्या किमती, ह्यामुळे मोठ्या शहरातले उपचार हे खर्चिकच झालेले आहेत. सो देर इज ऑलवेज स्कोप फॉर मेडिकल टुरिझम इन स्मॉलर सिटीज. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर येणाऱ्या काळात CSR फंड्स, मेडिकल टुरिझम आणि कुठेतरी आरोग्य क्षेत्र हे छोट्या शहरांमध्येच विकसित होणार आहे. अच्छा, आता आपण शेवटाकडे जातो आहोत. फक्त मला एक विचारायचं आहे की ठीक आहे, तुम्ही 4थीत असताना पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं, आता पुढे काय स्वप्न पाहताय की जेणेकरून ते पूर्ण होईल परभणीमध्येच? आता जसं आपली मुलाखत झाली, मला वाटतं तुम्हाला माझ्या स्वप्नांचा अंदाज आलाच असेल. तर कुठेतरी मला वाटतं की हे स्वप्न जे आहेत हे स्वप्नच राहू नयेत आणि ह्या स्वप्नांसाठी बरेचसे आत्तापर्यंत सॅक्रिफायसेस किंवा बऱ्याचशा गोष्टीचा त्याग करावा लागला आहे. परंतु मला वाटतं की माझ्या स्वप्नांपेक्षा जास्ती किंवा ह्या माझ्या गरजांपेक्षा जास्ती परभणी जिल्ह्यातील रुग्णांच्या किंवा छोट्या शहरातील 3rd टायर सिटीमधील रुग्णांच्या गरजा या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आज परभणी जिल्ह्यातील पहिलं किडनी प्रत्यारोपण आम्ही मेघना दीदींच्या हस्ते आपण उद्घाटन केलं. त्याच्यानंतर काही रुग्ण नोंदविले गेले आहेत, परंतु आता त्या रुग्णांना जो नांदेडला, औरंगाबादला लागणारा खर्च आहे त्याच्यापेक्षा अर्ध्या रेटमध्ये किमतीत आम्ही करू शकत आहोत. परंतु मला वाटतं की कुठंतरी नुसत्या किमती नाही, आम्ही चांगल्या आरोग्याच्या सुविधा पण देऊ शकायला पाहिजेत. त्याच्याशिवाय ती मजा किंवा ते समाधान भेटणार नाही. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देणं, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं परभणीतील आरोग्य क्षेत्राला चालना देणं, मला वाटतं हे माझं कर्तव्य आहे. आता अगदी घरगुतीच प्रश्न विचारतो. डॉक्टर प्रवीण गबाळे सक्सेस झालेला आहे हे पाहून अण्णांना म्हणजे तुमच्या वडिलांना त्याचा खूप आनंद आहे, भावाला त्याचा खूप आनंद आहे, बहिणींना नो डाऊट आनंद आहे. आई असली असती तर तिलाही खूप आनंद झाला असता. पण या सगळ्या कडीमध्ये येते ती शेवटची बायको. बिलकुल. तुमच्याबरोबर काम करत असताना किंवा तुमच्याशी चर्चा करत असताना जाणवलेल्या काही गोष्टी आहेत की तुमचे ऑपरेशन 8 तास, 10 तास, 12 तास, इव्हन कालच्या तुम्ही नाटकाला येऊ शकला नाहीत कारण तुमचं ऑपरेशन चाललं ते 15 तास. मग इतका वेळ जर तुम्ही हॉस्पिटल्स किंवा तुमच्या स्किल्ससाठी तुमचा मेंदूसुद्धा क्षीण जात असेल, त्यावेळेस बायकोचा सपोर्ट कितपत असतो किंवा तिची काही तक्रार असते का? तिची तक्रार समजूतदार आहे ती आणि ती बऱ्याचशा प्रमाणात मला समजून घेते, मला सगळ्या गोष्टींना सपोर्ट करते. बऱ्याचशा वेळेस तिला समजून सांगावंही लागतं. बरोबर. परंतु काय ना की मला असं वाटतं की सगळ्या माणसांचीच स्वप्न आहेत, अन्न, वस्त्र, निवारा हे सगळ्यांचीच स्वप्न आहेत. परंतु ह्या स्वप्नांपेक्षा मोठं स्वप्न काहीतरी वेगळं काहीतरी स्वप्न असणं आणि ते पूर्णत्वास नेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिने आजपर्यंत मला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. बेसिकली स्टार्टिंग मेडिको असल्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगला मिळत असतोच. पण तरीही एक बायको म्हणून, किती मेडिको असली काही असली तरी बायको म्हणून नो डाऊट नवऱ्याचा सक्सेस पाहून समाधान तर असतं, नवरा वेळ देत नाही ही कुरकुर वगैरे. ते आता कसं आहे, ते सगळं ते ऑब्व्हियसली तिला वाटतं थोडंफार, परंतु कुठेतरी तिला हे माहिती आहे की नवरा काहीतरी चांगलं काम करत आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे ती अंडरस्टँड करून घेते आणि ती लेट इट गो करते. ती एक फार मोठी जमेची बाजू आहे. येस. चालेल. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? यात तुम्हाला काही शंका असतील, गबाळे सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या. रवी जिंगरे सर तुमचे प्रश्न गबाळे सरांपर्यंत पोहोचवतील आणि तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. नमस्कार. नमस्कार.
रविधा विधा विविधा सदा बैरवी.